शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण इगतपुरी तालुक्यामध्ये आणि इगतपुरी तालुक्यामध्ये जे भाम धरण आहे त्या भाम धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आपण आहोत. तर मला वाटते नदी मध्ये गेलेली आहे भाम नदी, तिच्या बाजूने दोन तुकडे झालेले आहेत. मग दोन गाव आहेत की एकच गाव आहे? दोन गाव आहेत. पलीकडचं गाव भरवस आणि इकडचं काळुस्ते. तर आता आपण काळुस्ते गावाच्या शिवारामध्ये आहे. तर मगाशी आपण ड्रोन मधून पूर्ण काळुस्ते गावाचा सीन बघितला. सगळे गावकरी आपल्याकडे बऱ्यापैकी मोठ्या संख्येने इथे उपस्थित पण आहेत. म्हणजे प्रमाण खूप जास्त आहे नाही का, पूर्ण तालुक्यात प्रमाण आहे या रोगाचं. पेपरला बातमी आहे त्याची. इकडनं अजून दुसरा पट्टा आहे ना तिकडे पण खूप आहे नाही का, असं हा बारी वारंगुशी तिकडनं तेवढा पट्ट्यातून आहे. आजूबाजूच्या प्लॉटचा रंग, ह्या प्लॉटचा रंग, आजूबाजूला असलेला रोग, इथं त्याप्रमाणे काय परिणाम आहे हे आणि खालचा प्लॉट आपण बघितला. तुम्हाला काही वेगळे पण तुमच्या नजरेने जाणवतंय का? आपल्या कलकत्त्यामध्ये आजही रेकॉर्ड आहे, इंग्रजांच्या काळामध्ये 85 क्विंटल तांदूळ होत होता एकरी. हो, किती? 85 क्विंटल. हॅलो. तेव्हा ना हायब्रिड व्हरायट्या होत्या, तेव्हा ना रासायनिक खतं होते, तेव्हा ना कुठल्या प्रकारच्या फवारण्या होत्या. कुठल्याही प्रकारचं बाह्य पोषण नसताना देखील जमिनीच्या अंगच्या ताकदीवर 85 क्विंटल तांदूळ व्हायचा, आणि तोही कसदार. पहिले भात खाऊशी वाटायचे, आता फक्त ढेरी वाढते. पोषण कुठे मिळते? आता म्हणजे 7,000 रुपये झाला खर्च आपला. काय बात करता तुम्ही? बी मोठे कंजूस दिसते मला. किती क्षेत्र आहे तुमचं सगळं? 1.5 पावणे 2 एकर आहे सगळं. लहानपणी होते तेव्हा किती निघायची एकरी? 27-28 30 पर्यंत गेलं. परत 27-28 सोडून कुठं आलं? 20 वर आलं. म्हणजे असं वर गेलं. 27-28 30 वर गेलं, परत तिथून कुठं आलं? 20 वर आलं. बरोबर आहे, असं झालं ना. मागच्या वर्षी 30, त्या मागच्या वर्षी सरासरी 20-22 वर आलंय. आता मला सांगा, हे जे करपलेले भात आहे यावर्षी त्यांचं येईल का 20-22? ज्यांच्याकडे यांचं पाणी खाली वाहून गेलेले त्या तोंडापाशी पूर्ण भात हिरवा आहे. त्याचा पाहिला का तुम्ही मागाशी? बुळ्यांचा पा तेवढा तो कोपरा नाही का, जिकडे पाणी वाहून खाली तेवढा, म्हणजे याच्यातून जी काही ताकद असेल याची, जी खाली गेली तिथं पण काय झालं? हिरवं झालं. म्हणजे काहीतरी होतं या वावरामध्ये. जे खाली गेलं वाहून त्यांनी पण तिकडे पण चांगलं झालं. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की पावसामुळे भात गेले, पावसामुळे रोग आले. सरकारलाही तसंच वाटतं आणि तसाच अहवाल बी सादर झाला. आणि यांच्यापर्यंत जायला ना मला थोडा उशीर झाला. मी सगळं लावून दिलं होतं, मिरची वांगे वगैरे. काही जरी झालं ना तरी याच्यात केमिकलचा एक दाना पण टाकलं. मी ठरवलं होतं, पक्का ठरवलं होतं. काही जरी झालं म्हणजे याला खूप विरोध झाला, घरातल्याने पण विरोध केला, सगळे म्हणत होते. पण मी ना त्यावेळेस पण असंच केलं. पण त्यावेळेस मी नाही का ठरवून टाकलं होतं का 1 रुपया लावल तर 1 रुपया पण बुडू शकतो. या हिशोबाने ट्राय केला, ठेवला. मला सांगायचे सगळे की 3 वर्ष ट्राय करा, 3 वर्ष. 7,000 रुपये मध्ये काहीच नाही माझ्या दृष्टीने. आणि याच्यासाठी झाला किमान एकरी 10-1,000 रुपये तरी खर्च करायला पाहिजे. आम्ही ते युरिया खत वापरायचो. मग आता वतन नाही होत ना, मग त्याला मी सांगायचे हा खत नको वापरू, होणार नाही शेती आपली ना. असं आपल्याला सगळेच आम्हाला बोलायचे हा खत टाकू नका, शेती तुमची तुम्हाला बोलत नाही असे बोलायचे ना. मग त्याला बोलायचे भाऊ नको वापरू. कलिंगड जेव्हा सागर सरांना म्हणजे सागर सर लास्ट पर्याय भेटला मला. आधी करत होतो ना सारखंच नव्हतं तर सगळे म्हणतो ते होणार नाही, उपटून टाक. हे आले तेव्हा सागर सर आले तेव्हा तुम्ही भेटलेच त्यांना नाही वाटलं तुमचं? 2 महिने झाले होते. झाड तसंच होतं. हा एक इतिहास घडलाय त्या कलिंगडाबाबत. हा एक इतिहास घडलाय त्या कलिंगडाबाबत. सगळं जग एक टोकाला होतं आणि फक्त मी विश्वास ठेवला नाही का मला करायचं. म्हणजे आमचा माणूस सुद्धा दुसऱ्या डोक्याला होता. भेंडी लावून दिली कलिंगडा. भेंडी लावून दिली, भेंडी झाली आणि कलिंगडे झालं. पण मग छोटे गोया वाढले झाले. आपण मग झाले ना छोटे म्हणजे 3.5 किलो भरपूर झाले. 3.5 किलो 3.5 किलो. पण ज्यांनी खाल्लं ना त्यांनी परत नेलं सगळे घरात. पण ते काय झालं उशिरा झाले ना, पाऊस सुरू झाला. नाही मुद्दा काय होता की
की तुम्ही भरकटलेल्या गोष्टी तुम्हाला दिशा तर मिळाली आणि त्याचा परिणाम आज भारतामध्ये आज म्हणजे पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, हे तुमच्या नुकसानी करता नाही येते. तुमच्या भागामध्ये शेतकऱ्यांनी महामोर रासायनिक खतं वापरले, जमिनी नासल्या म्हणून तो जास्त पडून ते धुवून टाकू राहिले. हे तुम्हाला का नाही कळत आहे? वांग्याचे मला एक 9-10 हजार रुपये झाले बरोबर. मिरची ती काकड होती लवंगे दोन्ही पण फेल गेल्या आणि कलिंगडामध्ये पण फेल गेलो. कलिंगड काय 700-800 रुपयाचं समजा तेच विकलं गेलं पण बाकी घरी खाल्लं आणि बाकी असंच नाही का पाहुण्याला दिलं तर ते झालं. त्याच्यासोबतची भेंडी लावली होती ना तिला नंतर मी ना काहीच नाही टाकलं, फवारलं नाही, काहीच नाही टाकलं तरी तिने मला 47,000 रुपये इन्कम दिलं. म्हणजे जे लावलं त्यांनी 17,000 रुपये 700 रुपये दिले. देव काय म्हणतो, तुम्ही पेरा, तुम्ही या वावरात पेरा, मी तू त्या वावरात तुम्हाला भेंडी मोडली भात लावला आम्ही. कधी ती भेंडी झाली माझा इन्कम झाला ना. माझा जो माल मार्केटमध्ये गेला तर मला एक नवी ओळख भेटली. ज्याने घेतली ना तो सांगायचा भाव असेल तुझ्या मनाचा देतो पण माल मला. का बरं? टेस्टला कशी होती ती? अशी इतर भेंडी अशी भाजी केली चिकट होती, चिकट अशी चिकट नव्हती, मोकळी होत होती. 2 दिवस राहिली जाळी बरी इतकी गोड लागायची ना भेंडी. मी खात नाही, मला आवडत नाही भेंडी. भेंडी एक एक चमत्कार आहे नाही का असा तो. काय हो? हा तर रोप आहे ना ज्या ठिकाणी टाकलं ना तिथं पाणी साचतं, शेवळ वगैरे तिलाच नेमकी बरोबर तुम्ही आणि ते रोप आहे ना पूर्ण पिवळं होतं रोप. भेंडीची आशा होती ना, आम्ही दुसरीकडे तुम्ही दुसरीकडे रोपटं टाकलं. रोपाशी जागा म्हणजे 8 दिवस अगोदर आवणी घ्यायची ना तोपर्यंत भेंडी चालू होती माझी. इतकं पाणी मग तिकडं रोप पेरलं तर तिकडं पाणी साचलं. भेंडीच्या आशेने तुम्ही दुसरीकडे टाकलं. गवत होतं तिकडं आणि त्यांनी ते औषध काहीतरी भाता टाकलं असेल ना ते गवताचं. ते एवढंच रोप नाव पिवळं पडून गेलं. सगळे लोक म्हणा आता यांचं भात एकही वावर धरायचं नाही. मी सारखी यांना भांडायचे असा कलर होता रोपाचा आमचा, पिवळा झालतो. सगळं गाव म्हणत होतं हार आप लावू नको, लावू नका म्हणून. जेव्हा म्हणजे चर्चा व्हायची ना ऑर्गॅनिक करायचंय. आता मी थोडा बाहेर अभ्यास करायचा नंतर मला कळालं की काळाची गरज आहे. आता म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणजे ही माझी आई आहे. ही जर उद्या आजारी झाली समजा तर तिला खर्च करणं गरजेचंच आहे. मी काय म्हणतो ती आई आहे. मग मी तोच विचार केला की ह्या जमिनीमध्ये जर इतका प्रॉब्लेम आहे, आई आहे ना ती जर आज जर समजा चांगली व्यवस्थित राहिली ती कमकुवत राहिली तर प्रॉब्लेमच आहे मला. मग मी एक विचार केला की भले माझा जो लॉस होईल ना तो त्या आईसाठी खर्च होईल. मी ही थेरी वापरली असं. माझ्या पप्पा तुम्ही बरोबर येते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पाठीशी फवारा घेऊन हे नाही का सगळे म्हणायचे म्हणजे 12 वाजेपर्यंत फवारणी करायचा भेंडीला. आमचं भांडण पण झालं नाही, काहीच नाही केलं. ज्याची सेवा केली त्यांनी काही दिलं नाही आणि जिची काहीच सेवा नाही केली त्यांनी भरपूर सेवा दिला. पण जिची सेवा केली तिनेच दिलं ना. मग जे टाकलं ना वरून तिला विष नाही टाकला आपण त्याच्यामुळे ते बाकीचं जे फेल गेलं ते गेलं पण जे नवीन टाकलं ते ह्याच आपल्या नाही का ते तयार करून दिलं. काय चाललंय? कोणती व्हरायटी? वाडा कोलम. अच्छा, या वर्षी तुमची मात्र फार वाट लावली पावसाने. भरपूर झाला चालू हा ना. पावसाचं प्रमाण कमी ऊन पडलं ना म्हणजे लय प्रमाण खूप जास्त आहे नाही का. पूर्ण तालुक्यात प्रमाण आहे या रोगाचं. पेपरला बातमी आहे त्याची. इकडनं अजून दुसरा पट्टा आहे ना तिकडे पण खूप आहे नाही का असं. हा बारी वारंगोशी तिकडनं तेवढा पट्ट्यातून आहे. आज आपण बघतोय की ज्यांच्या क्षेत्रामध्ये आपण उभे आहोत त्यांच्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळी गोष्ट घडलेली आहे जी आपल्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये दिसत नाही. ती वेगळी गोष्ट काय आहे तर मला ती पहिले तुमच्याकडून ऐकायची इच्छा आहे. गावकऱ्यांकडून काही वेगळे पण तुम्हाला जाणवतंय का ह्या प्लॉटमध्ये? आजूबाजूच्या प्लॉटचा रंग, ह्या प्लॉटचा रंग, आजूबाजूला असलेला रोग, इथं त्याप्रमाणे काय परिणाम आहे हे आणि खालचा प्लॉट आपण बघितला. तुम्हाला काही वेगळे पण तुमच्या नजरेने जाणवतंय का? अच्छा, म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे की परिसरामध्ये जे पिवळेपणा दिसतोय खूप. आता शेजारी तिथे बघा हे प्लॉट आहे त्याचे ते पानं पूर्णपणे असे पडले. सगळ्यात मेन गोष्ट सगळे प्लॉट पहा सगळ्यांचे पानं असे लोंबले वाकडे झाले म्हणजे त्यालाच काय पॅरालिसिस झालाय असं वाटतं.
आणि ह्याचे पानं मात्र एकही पान वाकडं पडलेलं नाही, रंग थोडा फिका गर्द असा आहे. हा जो तुरा सरळ आहे, पाती जी सरळ आहे, तर तुमचं काय मत आहे, सरळ पाती असल्याचा फायदा की वाकडी पाती असल्याचा फायदा? सरळचा फायदा. वाकडी झाली तर काय होतं? वाढ खुंटती. बरोबर. अजून काय होतं? वाढ खुंटली म्हणजेच काय घटलं? उत्पादन घटतं. उत्पादन घट. खोड आहे, त्या खोडामध्ये ते अन्न काय केलं जातं? साठवलं जातं. आता हे पानं काय करतात तुमचे? पानं वाकडे झाल्यावर किंवा त्याला करपा आल्यावर किंवा त्याला जळून गेल्यावर शेतकऱ्याचं नुकसान काय आहे? कारण पानं हीच फॅक्टरी आहे. जर तुमचं पान सरळ असेल, वाकडं नसेल, तर त्या पानामध्ये संपूर्ण सूर्यप्रकाश खेचला जाईल. जेवढा सूर्यप्रकाश खेचला जाईल तेवढं त्याच्यामध्ये अन्न काय केलं जाईल? साठवलं. जेवढं अन्न साठवलं जाईल तेवढा गाभा काय होतो? ताकदवर होतो आणि त्याच्यातून काय निघतो? लोंबी बाहेर निघते. बरोबर आहे. जर गाभा ताकदून राहिला, पानं जर कमजोर राहिले, आता पानं काय करू राहिले? जोपर्यंत लोंबी नाहीये, झाडाचे जे काही पानं आहे ती त्याचं साठवायची जागा आहे, बनवायची जागा आहे. सुरुवातीला स्वयंपाक असला तो आपण तयारी तिथंच करतो आणि तिथंच भरून ठेवतो छोट्या किचन मध्ये. बरोबर आहे की नाही? तसंच हे झाड अन्न पण तिथंच तयार करतो आणि तिथंच साठवून ठेवतो. मग हे साठवल्यानंतर पाठवतो कुठं? खोडामध्ये. आणि खोडामध्ये जे त्यांची पाती एकत्र होतात तिथं साठवतं आणि तिथून सगळं साठलं की काय निघतो? कोंब निघतो. त्याला लोंबी म्हणतो आम्ही. बरोबर ना? तुमच्याकडचा जो भात आहे सगळा पोटऱ्यामध्ये सगळा. बरोबर की नाही? पोटऱ्यामध्ये असा शब्द वापरतो की नाही आपण? पोटऱ्या म्हणजे याला पोटऱ्या म्हणतात ना, पायाच्या खाली. म्हणजे तिला चरबी साठलेली असते त्याची. मग याच्या पोटऱ्यांमधून तो ओंबीच्या रूपाने बाहेर येतो. जर पोटऱ्यामध्ये ताकद कमी असेल तर ओंबी कशी निघणार? आता जेवढे पिवळे पडलेले पाने फॅक्टरीत जळून गेली अर्धी, तर पोटऱ्यामध्ये जो गर्भ आहे तो कसा तयार होणार? लहान तयार होणार. म्हणजे सर्वात मोठं नुकसान काय आहे की तुमचा गर्भ लहान झाल्यामुळे तुम्हाला लोंबी लहान भेटणार, त्याच्यामध्ये फळशी जास्त होणार. म्हणजे काय म्हणतात? फळंजी म्हणतात. हा, मग फळंजी म्हणजे काय? का ते जे तुमचं जे भाताचं जे काही हे आहे, साळ आहे, ती काय असणे? वांज असणे. म्हणजे तिच्यामध्ये दाणा नसतो, फक्त वरून काय असती? सालच असतं, टरफल असतं. एकदम बरोबर. म्हणजे भाताला तेवढं ओंब्या तयार करायच्या होत्या मोठ्या, तेवढी साळ तयार करायची होती, त्याचं प्लॅनिंग झालं होतं, पण मध्येच त्याला अन्न काय पडलं? कमी पडलं. कळलं का तुम्हाला? जेवायला पाहुणे बोलवले भरपूर, नेमकी संपलं जेवण. जेवण संपल्यामुळे काही पाहुणे काय राहिले? उपाशी राहिले. अगदी तसंच आहे शेतीमध्ये, काही वेगळं नाही. आपल्याला जरा वेगळं शिकवलं जातं पण तसं काही नाही. वेद काळामध्ये शेती करायची आपले सगळे जुने पूर्वज, तेव्हा कोण होतं त्यांना शिकवायला? त्यांना कोण होतं खतं घालायला? काहीच नव्हतं तेव्हा. पण तेव्हा पण भरपूर, तुम्हाला माहिती नसेल परंतु आपल्या कलकत्त्यामध्ये आजही रेकॉर्ड आहे, इंग्रजांच्या काळामध्ये 85 क्विंटल तांदूळ होत होता एकरी. हो. किती? 85 क्विंटल. हॅलो. तेव्हा ना हायब्रिड व्हरायट्या होत्या, तेव्हा ना रासायनिक खतं होते, तेव्हा ना कुठल्या प्रकारच्या फवारण्या होत्या. कुठल्याही प्रकारचं बाह्य पोषण नसताना देखील जमिनीच्या अंगच्या ताकदीवर 85 क्विंटल तांदूळ व्हायचा, आणि तोही कसदार. पहिले भात खाऊशी वाटायचे, आता फक्त ढेरी वाढते. पोषण कुठे मिळते आणि ताकदीचा तपास नाही. आता आपण पोरांना नाव ठेवतोय, काय तुमच्या जम नाही रे, आमच्या काळामध्ये आम्ही हे करायचो आणि त्या करायचो. अरे पण त्यांच्या कस राहिला, तुमच्या जमिनीत कसं आहे का? ते सगळा भुसा खाते. बरोबर आहे की नाही? पहिला एवढा भात जर खाला असं दम यायचा अंगामध्ये, आता किती खा ताकदच नाही. खरं आहे की नाही? कारण मातीत ताकद नाही. मग आज तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये काही बदल दिसतो? यांचे पानं फॅक्टरी सगळं काम करून राहिले, तुमच्या फॅक्टऱ्या जळून गेल्या निम्म्या, अर्ध्या निम्म्या लोंबल्या अशा. म्हणजे तुमचं काम किती होणार आहे? 50%, 25%, 40%. जेवढं फॅक्टरी चालणार तेवढं गोडाऊन भरणार. गोडाऊन म्हणजे काय? लोंबी, दाणा. बरोबर आहे की नाही? फार अवघड नाही शेती, परंतु ती अवघड आम्ही केली, कारण तिचं जे अन्न नाही ते आम्ही तिला टाकलं. तुम्ही काय टाकलं हिला? युरिया, DAP, 10-26, 15-15. बरोबर आहे ना? हे तुमच्या काय काकाच्या का मामाच्या घरी पिकतं ते? तुमच्या काका मामाची फॅक्टरी आहे का युरियाची, DAPची? मग ती कुठून आणता तुम्ही? दुकानातून. बरोबर आहे. अहो सर, पण आम्ही ते 10 वर्षापासून आणतो. हो, आज थोडी आणतो, पण रोग आजच आला. मग ह्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? असंच उत्तर आहे ना? असा प्रश्न आहे ना? असाच प्रश्न आहे ना? असा प्रश्न असा आहे, मला सांगा, तुमच्या बँकेमध्ये जर पैसे ठेवलेले असतील
आणि एटीएम कार्डने तुमच्या मुलांनी पैसे काढले तर त्याला काही अडचण आहे का? समजा तुमच्या बँकेमध्ये ₹1,00,000 आणि तुमचा मुलगा दरवेळेस गेला का ₹1,000 काढतो, तो असे ₹1,000 किती वेळा काढील? फक्त कमीत कमी 100 वेळा. कमीत कमी 100. मग तो वर्षातून 10 वेळा जर काढत असेल त्याला किती वर्ष पुरल? तो 10 वर्ष पुरल. 10 वर्ष. हा. म्हणजे 10 वर्ष तो बँकेतून पैसे काढतो, बँकेत पैसे टाकत नाही, काहीच करत नाही, तरी पण तो एटीएम मधून पैसे काढतो. लोकांना सांगतो, लोकांच्या पोरांना पैसे एटीएम मधून निघत आहे, हा. पैसे कमवायची गरज नाही. नाही. पण त्याला कुठं माहिती त्याच्या बापानी काय केलं होतं, बँकेत पैसे आजोबांनी साठवून ठेवले होते. हम्म. ज्या दिवशी त्याचे पैसे संपले 10 वर्षांनी, त्या दिवसापासून बँकेत गेला आणि एटीएम टाकलं, काय निघल? काहीच एक पावती निघल, नो बॅलन्स. नो बॅलन्स. त्यांनी लई वेळा टाकलं तर मग काय येईल? एक दंडाची पावती येईल. हा. तुम्हाला आता दंड करण्यात येत आहे, तुम्ही खूप वेळा एटीएम मशीनचा चुकीचा वापर केला. हा. खरे खोटे? बँकेत जर पैसे नसतील, तुम्ही चेक भरला तर काय होतो? बाउन्स होतो. आणि समोरच्याला काय होतो? दंड बसतो. होतो ना. ही जी दंड होतो ना, ती जी एटीएम कार्ड आहे ना, ते एटीएम कार्ड म्हणजे आमचं डीएपी युरिया आहे. कळलं का तुम्हाला? आम्ही डीएपी युरिया टाकून आमचा इथून मागचा आमच्या जमिनीतला कस वाढला सगळा 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात. आणि तो दरवर्षी हळूहळू काय होत गेला? कमी होत उत्पन्न पण कमी होत गेलं की नाही तुमचं? एटीएम मध्ये दरवेळेस पैसे घातल्यावर मागच्या वेळेस 1000 निघायचे, ज्यावेळेस 900 निघले, नंतर 800 निघले, नंतर 100 निघले, आता काहीच नाही निघले. म्हणजे काय? उत्पन्न घटत गेलं. म्हणजे खरा आम्हाला जो उत्पन्न मिळत होतं ते जमिनीमध्ये जो कस आहे, ज्याला आम्ही सेंद्रिय कर्ब म्हणतो, म्हणजे पाला पाचोळा, काडी, कचरा, शेणखत वगैरे हे सगळं टाकून जमिनीला ताकद येत होती. आज तुम्ही शेणखत टाकीत नाही का? टाकताय ना काही जण, काही जण त्यांचं थोडं बरं येते, पण त्यांचं सुद्धा एवढं खास नाही. का बरं नाही? कारण आज आमच्या गाईला आम्ही काय खाऊ घालतो? ती रानात जाते करायला वर, नाही. मग तिला काय खाऊ घालतो? रानात तर फॉरेस्ट आहे, हा. फॉरेस्टच गाई धरून येतो. बरोबर आहे की नाही? हा. पूर्वी रान सगळं मोकळं होतं आपल्याला, होतं का नाही? हो. रानात चरायची जनावरं, सगळा म्हणजे तिथला कुठलं रासायन नाही, कुठलं काय नाही, सगळं नॅचरल अन्न खायची. मग ते गोबर आम्हाला द्यायची, त्याची ताकद होता. आता आम्ही काय करतो? डीएपी टाकतो, युरिया टाकतो, चारा बनवितो, तो चारा कोणाला घालतो? गाय. हा, भाताला बी डीएपी युरिया टाकतो, तोच पेंडा कोणाला टाकतो? म्हणजे ते सगळं जे खाल्लेलं आहे ते तो कशात उतरतं? शेणात. मला सांगा, डीएपी युरियाचा चारा खाल्ल्यावर त्या शेणात सुद्धा काय आली? डीएपी युरिया. त्याच्यामुळे सगळीकडे रसायनं झाली, ऑर्गॅनिक काही नाही राहिलं. आज तुमचं शेणखत सुद्धा काही कामाचं नाही. ते पीक म्हणतो, भाऊ तू मला काही खाऊ घालू नको, पण तो रोग आवर पाहिला. भीक नको, पण कुत्रा आवर. काही घालू नको, पण तुझ्या त्या घालण्याने रोग येऊ राहिले. मला सांगा, तुमच्या गावामध्ये आजच्या मिनिटाला सगळीकडे पिवळे भाते आणि वाकडे भाते यांचा आहे का? का हो पाटील? सेंद्रिय खताचा वापर करा. तुमच्याकडे सेंद्रिय खत नाही का? बरं, सेंद्रिय खताला आणायला ते कुठं फॉरेनला गेले होते का? काही परदेशातून आणले का? बर, त्यांनी तुम्ही रात्री 12 नंतर आणले का? दिवसात आणले ना? मला सांगा, तुम्ही त्यांना काही सोनं दिलं का खत घ्यायला? नाही. जे यांच्याकडे नाही हो एवढं. नाही नाही. किती खर्च केला तुम्ही? आता म्हणजे 7,000 रुपये झाला खर्च आपला. काय बात करता तुम्ही? बी मोठे कंजूस दिसते मला. किती क्षेत्र आहे तुमचं सगळं? हे 1.5 पावणे 2 एकर आहे सगळं. तुमच्या घरी दुकान आहे ना? हा. तरी 7,000 खर्च केला. याच्यासाठी 7,000 खर्च, आणि मनोरंजन करण्यासाठी दररोज टीव्हीला रिचार्ज, मोबाईलला रिचार्ज. खरे खोटे? पण जे पोटासाठी आहे त्याला मात्र 7,000. किती एकर क्षेत्र सगळं? 1.5 एकर पकड. 1.5 एकरला फक्त 7,000 रुपये खर्च केला. काय टाकलं हो? काय टाकलं यांनी? कृषी अमृत आणि आपले एसएसएम टाकले. किती एसएसएम टाकलं तुम्ही? 2 बॅगा टाकल्या. मिराकल 6 गोण्या ते, आणि म्हणजे तिन्ही पण 2. सम्राट 2, शक्ती 2 आणि मिराकल 2. काय बरोबर आहे का? हा. तुम्ही शेतामध्ये येता, सगळे तुमचं कौतुक करताय म्हणलं, मला आनंद वाटला. तर आवडतं का तुम्हाला शेत? आवडतं. ह्या वर्षी तुमचा भात वेगळा वाटतोय का तुम्हाला इतरांपेक्षा? हो, वाटतोय ना. खूप वेगळा वाटतोय का? ठीक आहे, साधारण वेगळा वाटतोय? नाही, वाटतोय वेगळा. खूप वेगळा वाटतोय. जमीन आसमानाचा फरक असं वाटतंय जरा. वाटतोय का? मग त्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे इतरांमध्ये तुमच्यामध्ये? शेजारचं भात पिवळ पडलेले, असं पाती वाकडे झालेले, आणि याचे सरळ सरळ आहेत. ओके, एकदम काळोखी अशी भाताला. काळोखी भाताला. याचा काय फायदा होऊ शकतो आपल्याला? लोंबी चांगली येईल, लोंबी चांगली. सशक्त येईल. जर पात सशक्त तर लोंबी सुद्धा
सशक्त. बरोबर आहे ना, आहे की नाही? पात्यांमध्ये दम आहे, तुमचं पानं चांगली आहे, झाड चांगलं आहे, तर तुमचं फळ सुद्धा कसं येणार? सशक्त येणार. त्याला वास राहणार, त्याला चव राहणार, त्याला मध्ये पोषण राहणार. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जे अपेक्षित आहे, पैसे कशाचे मिळणार आहे? जेवढी साल निघाल त्याचीच मिळणार आहे ना. साल किती निघते एकरी? किती पोते निघते? 20 पोते. एकरी 20 पोते समजा. सरासरी किती गावामध्ये? 20-22. आता 20-22 निघते. बरोबर आहे ना? मगाशी मी 85च्या गोष्टी केल्या, तो विषय सोडून द्या समजा. पण 20-22 जर आपण हिशोब काढला, ते जुने जाणते लोक आहेत तिकडे, मफलरवाले काका आहे. काका तुमचं वय किती आहे? 55. की तुम्ही ज्यावेळेस सुरुवात पाहिली, सुरुवात एकदम म्हणजे 30-40 वर्षापूर्वी तुम्ही शेती सुरू केली, बरोबर आहे ना? 15-16 वर्षाचे होते तेव्हा तुमच्या शेतीमध्ये किती उत्पन्न निघायचे तेव्हा? 40 वर्षापूर्वी तेव्हा हे खतं नव्हते कुठले केमिकलचे. तेव्हा भात होते का? भात पहिल्यापासून तुमच्या लहानपणी होते तेव्हा किती निघायचे एकरी? 27-28-30 पर्यंत गेलं. परत 27-28 कुठं आलं? 20 वर आलं. म्हणजे असं वर गेलं, 27-28-30 वर गेलं, परत तुम्ही कुठं आलं? 20 वर आलं. बरोबर आहे? असं झालं ना. मागच्या वर्षी 30च्या मागच्या वर्षी सरासरी 20-22 वर आलंय. आता मला सांगा, हे जे करपलेले भात आहे यावर्षी, त्यांचं येईल का 20-22? नाही येणार. बरोबर. एकमत आहे की नाही सगळ्यांचं? किती येईल त्यांचं एक सरासरी? 14-15. करेक्ट. 10 ते 15. किती? 10 ते 15. तुमच्याकडून त्यांच्याकडे पाऊस सेम पडला, बरोबर आहे? सेम पाणी वाहून गेलं, वरून आलं खाली गेलं. ज्यांच्याकडे यांचं पाणी खाली वाहून गेलेलं त्या तोंडापाशी पूर्ण भात हिरवा आहे त्याचा. पाहिला का तुम्ही मागाशी? बुळ्यांचा पा तेवढा तो कोपरा नाही का, जिकडे पाणी वाहून खाली तेवढा, म्हणजे याच्यातून जी काही ताकद असेल याची, जी खाली गेली तिथं पण काय झालं? हिरवं झालं. म्हणजे काहीतरी होतं या वावरामध्ये, जे खाली गेलं वाहून त्यांनी पण तिकडं पण चांगलं झालं. लोकांचं असं नाही होत. लोक काय करतात, तिकडे तणनाशक मारतात, याची बी मका जळून टाकी, नुसती वाप लागत इथे. हे खरं आहे खोटं आहे? लोक नुकसान करायला एक नंबर आहे, फायदा करायला कोणीच नाही दुसऱ्याचा. बरोबर आहे की नाही? पण यांनी ते काम केल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे पहिले, आहे की नाही? कुणीतरी चांगलं करणार बी आहे बो जगात म्हणून जग चाललंय. तर ठीक आहे, हरकत नाही. पण ह्या भाताचं उत्पादन नक्कीच यावर्षी काय होईल? वाढ. बरोबर आहे? म्हणजे 20-22 बी नाही राहणार, त्याच्या एक पाऊल थोडंसं पुढे जाऊन याची खात्री सगळ्यांना आहे. म्हणजे तरी माझ्या हिशोबाने त्यांनी जे खर्च केलाय तो अजून रिपीट करावा लागेल त्यांना. त्यांनी एकदा जर केला अजून, तर आता तुम्ही काहीच नाही केलं तरी तुम्ही इतरांच्या पुढेच राहणार आहे. पण जर केला तर ते रेकॉर्ड पण तोडू शकतो, कारण अजून तुम्हाला चान्स आहे. जोपर्यंत जमीन ओढली आहे तोपर्यंत तुम्ही टाकू शकता. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की पावसामुळे भात गेले, पावसामुळे रोग आले, सरकारला तसंच वाटतं आणि तसाच अहवाल बी सादर झाला, पेपरला बातमी पण तशीच आली का नाही? सगळ्यांना वाटतं का आम्हाला काय मिळावी? भरपाई मिळावी. खरं खोटं आहे? आता मला सांगा, तुम्हाला हे माहिती ना, आपल्याला माहिती भरपाई एकतर मिळणारच नाही, आणि जरी मिळाली तर किती मिळते हो? किती मिळते? 1000 रुपये. 1000-2000 महिनाभर बिडी येत नाही. खरं खोटं? भरपाई आपल्याला, शेतकऱ्याला भरपाई देण्याची हिंमत कोणामध्ये नाही मित्रांनो. कारण शेतकरी राजा आहे, मग त्याला भरपाई फक्त तो स्वतःच देऊ शकतो, दुसरा कोणीच देऊ शकत नाही. आज मला सांगा, तुमच्या परिसरामध्ये सगळ्यांना भरपाई पाहिजे, यांना कोणी भरपाई देईल का? यांना प्रकृतीनेच भरपाई दिली का नाही? मग मला सांगायचं काय, जर पीक पावसाने गेलं असतं, तुम्ही म्हणता का नाही, तर यांचं पण जायला पाहिजे होतं. पाऊस तर सारखाच पडला ना, मग यांचं का नाही गेलं पावसाने? याचा अर्थ पावसालाही न जुमानणार काहीतरी आहे. हे खरं आहे खोटं आहे? हे चित्र म्हणजे मी काही असं, मला काही हिप्नोटिझम येतं, भांडामध्ये आणि मी तुमच्यावर असा मंत्र मारलाय म्हणून तुम्ही बोलले, असं काही आहे का? मातीमध्ये जर जादू केली तर वर जादू होती, आणि प्रकृती सुद्धा त्याला साथीदार होती. आज यांना साथीदार झाली की नाही? मी जेव्हा बागायत केलं ना पहिल्या वर्षी, तर मग तेव्हा मला तो प्रॉब्लेम आला, कारण ऑर्गॅनिकचे जे शेड्यूल वगैरे असतं नाही का, हे मला कोणीच सांगितलं नाही. आणि यांच्यापर्यंत जायला ना मला थोडा उशीर झाला. मी सगळं लावून दिलं होतं, मिरची वांगे वगैरे. काही जरी झालं ना तरी याच्यात केमिकलचा एक दाना पण टाकायचं. मी ठरवलं होतं, पक्क ठरवलं होतं. काही जरी झालं म्हणजे याला खूप विरोध झाला, घरातल्याने पण विरोध केला, सगळे म्हणत होते. पण मी ना त्यावेळेस पण असंच केलं. पण त्यावेळेस मी नाही का ठरवून टाकलं होतं का 1 रुपया लावल तर 1 रुपया पण बुडू शकतो.
या हिशोबाने ट्राय केला ट्राय ठेवला मला सांगायचे सगळे की 3 वर्ष ट्राय करा 3 वर्ष 7,000 रुपये मध्ये काहीच नाही ना माझ्या दृष्टीने तर का आणि याच्यासाठी झाला हा. किमान एकरी 10,000 रुपये तरी खर्च करायला पाहिजे. बघा जी माय माऊली आपल्याला देती तिला पण द्यायला पाहिजे की नाही का नुसतंच घ्यायचं हा नुसतं घेतलं तर ते येणार एक दिवस संपून जाईल ना बरोबर आहे की नाही असा विषय. आणि म्हणून आज आपण तुम्ही जर याला दिलं आणि अजूनही वेळ गेली तुम्ही अजून दुसरा बेसल डोस करू शकता. तुम्ही अजून SSM चा डोस जर दिला आणि ह्युमस गोल्ड जर वापरलं आता तर तुम्हाला सांगतो तुमचा भात याच्यात डबल येईल. याच्यात डबल अजून त्याला खाली गारवा आहे ना तो लगेच ऍब्झॉर्ब करेल पाणी पण आहे. एक नंबर रिझल्ट मिळेल तुम्हाला. तुम्ही सरासरी एकरी किती खर्च करता केमिकलवर किती बेसल डोस टाकता तुम्ही म्हणजे किती वेळा खर्च टाकता? एकदा ते दोनदा टाकता एकदा किंवा दोनदा. एकदा टाकलं तर किती खर्च येतो? 5,000 रुपये. दोनदा टाकलं तर 10 डबल तेवढा खर्च करताच तुम्ही. यांनी कुठे वेगळा खर्च केलाय का हो पाटील? तुम्ही 5,000 खर्च करताच ना यांनी 5,000 केलाय ना याला 5,000 त्याला 2,500 7,000 केला ना 1.5 एकरला म्हणजे एकरी काय झाला 5,000. तर 100% खर्च तुमचा स्थिर आहे पण उत्पन्न मात्र दुप्पट आहे. ही काय जादू आहे हीच आपल्याला समजून घ्यायची आहे. आपण तुमच्या गावात जाऊ तिथं बसून निवांत याच्यावर काय करू चर्चा करू की हे यांचं चमत्कार कसा घडला. ओके शेती का बरं करत तुम्हाला ते नाही कळलं 2 वर्षापूर्वी म्हणजे मी पण नाही करत होता असं शेती ना केली नाही दुकान होतं आणि मग त्याच्यामुळे मग करायला कोणी नाही. वडील त्याचं वारलं शेताकडे कोणी नाही मग वाटेने करायला गेलो होते. बरं वाटेने किती यायची वर्षाला तुम्हाला? याचे थोडेफार आता लोक तुम्हाला सांगतो त्याची आवश्यकता नव्हती कारण मी जेव्हा छोटा होतो तेव्हापासून आमची दुकान आहे. बरं मग तुम्ही 2 वर्षापासून का सुरुवात केली? मग तेच तुम्ही दुकान सांभाळायचे? हा 2 वर्षापासून तुम्ही सुरुवात केली. बरं दुकान सांभाळायला. बरं कसं म्हटलं थोडं एक्स्ट्रा इन्कमच्या हिशोबाने म्हटलं वळू शेतीकडे असं. बरोबर आता थोडी एवढीच घरी लावली आम्ही बाकीची वाट्याना दिली मग तिकडं माळ आहे पण अर्धा भाग आहे ना अर्धा भाग आहे वाट्याना दिली. तुमची संमती होती का यांनी शेती करायची? शेती करायला संमती होती ह्या पद्धतीने नको. तुम्हाला काय वाटायचं कशी करावी? आता ते आम्ही ते युरिया खत वापरायचो मग आता वतन नाही होत ना मग त्याला मी सांगायचे हा खत नको वापरू होणार नाही शेती आपली ना असं आपल्याला माहिती नाही ना म्हणजे कुणी येतं फसवतं कंपनी फसवायचं नाही पण माहिती नाही अनुभव नाही आपल्याला नवीन. आता लोकांकडे शेती त्यांनी तो खत भरपूर वापरलं शेती उतरून गेली ना दिवस येते का नाही येत. बरं पण मग तेच जे वापरून उतरून गेली तेच वापरून परत कसं येईल? शेजारी तिला वापरले ते लोकांनी आम्हाला ते आता समजा मिरचीने तोंड भाजलं तुमचं मग मिरची खाऊनच कसं गार होईल ते दही खावं लागेल ना का मिरचीने तोंड भाजलं मिरचीच खावं लागेल? आता सगळेच आम्हाला बोलायचे हा खत टाकू नका शेती तुमची तुम्हाला बोलत असतात नाही असे बोलायचे ना बोलायचे भाऊ नको वापरू. मग तुमचा यांना विरोध होता का बाबा नको पोरगण फसायला नको लोकांचा हसवायला? 1-1.5 लाखच असं उन्हाळ्यामध्ये खर्च केला ना काहीच फायदा झाला नाही मग त्याला भांडायचो आम्ही घरात. कशाला केला खर्च तुम्ही? बागायती लाईनी केल्या बागायत केलं ना तर मी जेव्हा शेती करायचं डिसिजन घेतलं ना तर मला ऑर्गॅनिक मध्ये करायचं होतं. काय सर्वे केला तर मला तो सपोर्ट पाहिजे होता. आता मग जे करायला निघालो पण ते मला मार्केटमध्ये कुठंच भेटलं नाही. अच्छा म्हणजे काय वापरावं ऑर्गॅनिकचा सपोर्टच दिला नाही म्हणजे मार्गदर्शन बी नाही आणि काय वापरावं ते केमिकल मध्ये कळत वर्ष शेती केली म्हणजे माहिती नाही ना. मी गुगलवर सर्च केलं त्याचे शेड्यूल भेटायचे ना टोटल ऑर्गॅनिक टाकलं ऑर्गॅनिक काही भेटलंच नाही काहीच नाही भेटलं. म्हणजे वाटेने शेती करायचे ना तिकडे मी शेती करू लागाय जायचे ना म्हणजे खत पाहायचे मी का भाऊ ते माणसं हे खत वापरतात तेच तू वापर असे त्याला सांगायचं. अनुभव ना त्याला अनुभव नाही ना 2च वर्ष झाली शेती करीत ना माहिती नाही. मग आता त्यांनी वापरलं मग ते तुम्ही त्यावेळेस ते प्रयोग केले ते सगळे फेल झाले. तुम्ही मला टरबूजचं सांगलं होते टरबूज केले तेव्हा मग तुमचं ते प्लॉट खराबच झाला होता. खराब म्हणजे माझा म्हणायचा उद्देश काय जे केलं ना मी तर कलिंगड जेव्हा सागर सरांना म्हणजे सागर सर लास्ट पर्याय भेटला मला आधी करत होतो ना तर सगळे म्हणतो ते होणार नाही उपटून टाक. मग हे आले तेव्हा सागर सर आले तेव्हा तुम्ही भेटलेच त्यांना बसला त्यांचा नाही बसला पावणे 2 महिने झाले होते झाड तसंच होतं. हा एक इतिहास घडलाय त्या कलिंगडाबाबत हा एक इतिहास घडलाय त्या कलिंगडाबाबत. सगळं जग एक टोकाला होतं
आणि फक्त मी विश्वास ठेवला नाही का मला करायचं म्हणजे आमचा माणूस सुद्धा दुसऱ्या डोक्याला होता. हा, तुम्ही जे म्हणता कडिंगड की पावणे 2 भेंडी महिने लावली. काय काय भेंडी लावून दिली कडिंगडा बरं, येणार नाही म्हणून असं. भेंडी लावून दिली नंतर. भेंडी झाली आणि कडिंगडे झालं. पण मग छोटे गोया वडले झाले आपण मग झाले ना झाले ना तरी छोटे म्हणजे 3.5 किलोचं होतं. भरपूर झाले तरी 3.5 किलो किलो हा, होतं. 3.5 किलोचे एवढं तरी 3.5 हा. किलो पण ज्यांनी खाल्लं ना त्यांनी परत नेलं सगळे घरात. पण ते काय झालं उशिरा झाले ना पाऊस सुरू झाला. तसं नाही मुद्दा काय पाऊस सुरू झाला ना. होता की तुम्ही भरकटलेल्या गोष्टी तुम्हाला दिशा तर मिळाली हा. आणि त्याचा परिणाम आज भातामध्ये आज हा. आपला भात कुठे पिकतो जिथं पाऊस जिथं पाऊस पडतो होतो तिथं. हा. खरे खोटे जिथं पाऊस जास्त असतो तिथंच भात पिकतो जिकडे भात नाही तिकडे पाऊस पडतो का नाही. ते लोक जर भात लावला तर ते पिकणार नाही का त्याला पाणी नाही पाणी नाही. की पंचमहाभूत हे आपले मायबाप आहे म्हणजे पाऊस आहे ऊन आहे वारा आहे हे तुमच्या नुकसानी करता नाही येते. तुमच्या भागामध्ये शेतकऱ्यांनी महामोर रासायनिक खतं वापरले जमिनी नासल्या म्हणून तो जास्त पडून ते धुवून टाकू राहिला. हे तुम्हाला का नाही कळते कळते की तुम्हाला जर ही जर रसायनं जर जमिनीमध्ये तशीच राहिली तर तुमची पुढच्या वर्षी काहीच पीक नाही येणार. जसं तुमचं पीक नव्हतं येत ना हा. तसं कोणचंच काही येणार नाही. मग निसर्ग काय करतो जास्त झालेली रसायनं धुवून निघतो त्याच्यामुळे जास्त पाऊस होतो. कळलं का तुम्हाला. आता मला सांगा जास्त पाऊस झाला लोकांचे करपले लोकांचे वाकडे झाले तिकडे झाले तुमचं झालं का वाकडं सगळं पाहतं कसं आहे सरळ आहे. मग तुम्हाला पाऊस जास्त झाला नाही का झाला पण तेच तुम्ही जो बेसल डोस टाकायला पाहिजे होता तर भातानी एवढ्या पावसात सुद्धा तुम्हाला फुटवे दिली असते. एवढ्या पावसात सुद्धा तुम्हाला आणखीन तुम्हाला जसं पाहिजे तसं दिलं पण आजही बी काही कमी आहे का आज उजवच आहे का नाही. मग हे आम्हाला शिकायचं आहे की इथून मागं काय झालं की चुकीच्या दिशेने प्रयत्न चालले होते. जिथं पाण्याची जागाच नाही तिलाच विहीर खालीत बसली होती. आता पाण्याची जागा सापडली आता तिलाच विहीर खोल खाला म्हणजे पाणी आणखीन लागेल. 2 झरे भेटले तर आणखीन 4 झरे लागतील. बरोबर आहे की नाही. बरोबर पडतंय माझं बोलणं. बरोबर आहे. तुम्ही आता योग्य दिशेने चालले एवढं कळलं ना मग वाढवा ना गाडीचं स्पीड. इथून मागं तुम्हाला अंदाज नव्हता आपला रस्ता बरोबर आहे का चुकीचा तेव्हा तुम्ही बिचकत चालत होते ते बरोबर होत आहे की नाही. हो. अहो 2 महिने आम्ही पूर्णामध्ये सगळं ऊन घेतलं पोरीने सगळे डॅमेट यांनी पण? सगळे हा त्याने पण सगळे काम करा सुट्टीच्या दिवशी सगळे सुट्टीच्या दिवशी सगळे ना मग लय ऊन घेतलं आपण आहे ना त्यासाठी पहिलं कृषी मग कडिंगड खायला भेटले त्यांना कृषी अमृत वापरलं. लय ऊन घेतलं गवत काढायला. कुशावर किती वापरलं 7 बॅग वापरल्या 7 बॅग. आणि तेवढंच झालं? त्या खालच्या प्लॉटला खालच्या plot ला. आणि वर वांगे होते ना हा. ते पण आणि मिरची होती त्याला पण वांगे थोडे भेटले. किती कुशामध्ये वापरलं 7 बॅग 7च बॅगा हा. 1.5 एकरला 1.5 एकर. आणि अजून काय टाकलं त्याच्यामध्ये सॉइल चार्जर वापरलं होतं कलिंगडासाठीच वापरलं. किती वापरलं होतं 2-1 लिटरने हा. म्हणजे तुम्ही जर खऱ्याच अर्थाने जर तुम्ही जर शेत पिकवायला लागले तुमच्याकडचे किती उत्पन्न निघाल बापरे बाप तुम्ही त्याच्या कितून जा. तुमचा या वर्षीचा अनुभव आतापर्यंत बेस्ट आहे की नाही एकदम खर्च बी मापात खर्च रिझल्ट मापाच्या बाहेर आहे की नाही. असं कुठं आहे का खर्च मापात काय रिझल्ट मापाच्या बाहेर. हो त्याच्यानंतर जी भेंडी मगाशी बोललो ना का तुम्हाला भेंडीचं म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या कलिंगडामध्ये. चार प्रकार केले नॉलेज नसल्यामुळे 3-4 पिकं केले. वांग्याचे मला एक 9-10 हजार रुपये झाले बरोबर. मिरची ती काकड होती लवंगे दोन्ही पण फेल गेल्या आणि मिरची कलिंगडामध्ये झालीच पण फेल गेलो. कलिंगड काय 700-800 रुपयाचं समजा तेच विकलं गेलं पण बाकी घरी खाल्लं आणि बाकी असंच नाही का पाहुण्याला दिलं तर ते झालं. त्याच्यासोबत जी भेंडी लावली होती ना तिला नंतर मी ना काहीच नाही टाकलं भेंडीला आम्ही फवारलं नाही काहीच नाही टाकलं फक्त गवत तरी तिने काढलं मला एवढं. 47,000 रुपये इन्कम दिलं. ते भेंडीचाच फायदा झाला. म्हणजे जे लावलं त्यांनी 17,000 रुपये 700 रुपये दिले. देव काय म्हणतो तुम्ही पेरा तुम्ही या वावरात पेरा मी तू त्या वावरात तुम्हाला देतो. भेंडी मोडली आणि भात लावला आम्ही अहो विदाऊट फवारणी नाही का आपली जी भेंडी याच्यामध्ये? त्या खालचं शेत आहे ना का त्याच्यामध्ये होती वरच्यात पण होती पण जी भेंडी आहे ना म्हणजे मार्केटमध्ये माझा जो आता विश्वास बसला ना आपल्या सिटीवरती याचं कारणच हे का ती भेंडी झाली माझा इन्कम झाला ना माझा जो माल मार्केटमध्ये गेला तर मला एक नवी ओळख भेटली. ज्याने घेतली ना तो सांगायचा भाव असेल तुझ्या मनाचा देतो पण माल मलाच. का बरं टेस्टला कशी होती ती अशी इतर भेंडी अशी भाजी केली चिकट होती अशी. चिकट अशी ही चिकट नव्हती थोडीशी direct मोकळी होत होती कडे. 2 दिवस राहिली जाळी बरे इतकी गोड लागायची ना भेंडी मी खात नाही मला आवडत नाही भेंडी. एकदम अशी कडक भेंडी. हे तर वैदिक आहे. तिला लय आवडते भेंडी. हा? चांगले चांगले वांगे पण म्हणजे वांगे सगळ्यांची पण. टेस्ट त्यांना एकदम भारी वांगे वांगे चांगले. वांगे आपण हे नंतर सोडलं ना आपण तरी एवढा रिझल्ट भेटला असता. हा. पण तो विश्वास नाही का तो विश्वास होता की खरं तुमची भेंडी पाहून तुम्हाला विचारलं नाही का लोकांनी लोकांनी विचारलं ज्यांनी खाल्लं ते पण विचारायचे पण आता तुम्ही जसं बोलले ना का मी 1 वर्ष करतोय पण यांना 10-10 वर्षाचा अनुभव आहे म्हणजे त्यांच्या दृष्टीने मी हुशार शेजारी बाग आहे, त्यांच्या त्यांना बरोबर वाटतं हा न्यायचा. फसल ते वेट करताय नाही का हा फसणार हा लॉस मध्ये जाणार
म्हणजे त्यांचं तेच होतं. आता सर ना तुम्ही तो फोटो दाखवला का जे आपल्या रोपाचा प्रॉब्लेम झाला होता नाही का? आम्हाला गॅरंटीच हो नव्हती. ते तुम्ही एक एक चमत्कार आहे नाही का असा तो. काय हो? हा तर रोप आहे ना ज्या ठिकाणी टाकलं ना भाताचं रोप तिथं पाणी त्यांना मी साचतं अशी शेवळ बांधायची. वगैरे तिलाच आलं. आणखी बरोबर टाका तुम्ही हा. पहा आणि आम्ही ते रोप आहे ना थांबले पूर्ण होते. पिवळे होते ना. पूर्ण पिवळं होतं रोप. भेंडीची आशा होती ना. आमच्या दुसऱ्या वावरात आम्ही बागेत दुसरीकडे पीक गेलो ना. तुम्ही दुसरीकडे रोपटं दिलं टाकलं रोपाशी जागा म्हणजे तिथं 8 भेंडी दिवस लावली. अगोदर रावणी घ्यायची ना तोपर्यंत भेंडी चालू होती माझी इतकं आणि पाणी मग होतं तिकडं त्याच्यामध्ये. जर रोप पेरलं तर तिकडं पाणी साचलं. भेंडीच्या आशेने तुम्ही रोप दुसरीकडे टाकलं. गवत होतं तिकडं आणि त्यांनी ते औषध काहीतरी भाता टाकलं असेल ना ते गवताचं. हा. ते एवढंच रोप नाव पिवळं पडून गेलं. सगळे लोक म्हणा आता यांचं भात एकही वावर धरायचं नाही. मी सारखी यांना बांधायचे भात Direct अजून असा टाका. कलर होता रोपाचा आमचा. हा, Guarantee पिवळा नव्हती झाली. पिवळा आम्हाला. झालतं. हा. सरांना फोटो Guaranteeच टाकला. नव्हती म्हणजे आम्हाला. लावलं ना सगळं भात, गाव तेव्हा म्हणत ते होतं झालं. हार आप लावू नको लावू नका म्हणून दुसरा घे ते शेजारी भात आहेत ना शेजारच्याने त्यांनी ना अर्धे रोप आम्हाला ठेवले ते होते. म्हणे राहू दे म्हणा तू राबवणार नाही अर्धे रोप म्हणा हे भात मला लावा, ना ते लावा. हे पण आम्ही माहित लावलंच होतं नाही. म्हणले जाऊ द्या एक वावर भरलं ना भात झालं. तो म्हणजे आम्ही राबता जपानी लावलं. आणि मी एक हे केलं होतं का मी कसं सगळं काय आलं बरं रोप तुमचं ते हा? कसं काय मग आलं? हे एक कृषी अमृत एकच टाकले. सोडलं कृषी ना. अमृत. आमच्याकडे ना किती असं बॅगा टाकले? एकच बॅग टाकली म्हणजे बापरे. 20 किलोचं रोप होतं त्याला एकच बॅग आम्ही असं टाकली. जुडाला खच 5 माणसांनी सोडलं. फक्त कृषी इतकं अमृत आणून द्यायला ना आम्ही 4 आणि माणसाचं सोडायला बुडा बुडाला हा, बुडाला सगळे पण भाताला सोडले. सगळं असं बुडाला टोळ मग सगळे दोन्ही आवनांना बुडाला कस सोडले आम्ही. तुमचं तोंडांक पाहिलं मला तर विश्वास बसत नाही. हा 4 माणसांनी सोडले. बापरे आणि रोपाला जेव्हा कृषी अमृत दिलं ना त्याच्यामुळे लोक कौतुक करतात बरं का सगळी 8 दिवसामध्ये रोपाच्या लय आपटे मेहनत घेतली पिवळेपणा बाबा गेला सुरुवातीला. रोप लगे रेडी झाला असं. दुकानदार माणसं एवढी मेहनत घेते दुकान लगेच बंद ठेवलं शेताकडं. हा काय आमचं- बात, काय आम्ही बात. 5-6 महिने स्टॉपच करून टाकलं दुकानाकडे लक्षच नाही हे काय दिलं अजून आणि आता तर खूप फुल आता म्हणजे सोंगणी नाही मग करा थोडस आता चालू आहे. एकदम म्हणजे काही चांगला काम प्रकारे नाही. होईल असं. आता गवत बिवत काढून झालंय भातातलं सगळं झालंय ना. मस्त आता झालंय. दिवाळीला भात कापायचं परत पण या ठेवायचं. चमत्कार नाही ना म्हणजे माझ्या घरातल्यांना पण पॉझिटिव्ह झाला नाही का यांना पण विश्वास नव्हता त्या गोष्टीत ते झालं इतरांचा झाला आणि मला तो विश्वास बसला होता कारण मी थोडं बारकाने लक्ष देऊन करत आता होतो. साऱ्या गावाचं नाही या पंचकृष्टीमध्ये आता सगळ्यांना द्या काहीतरी आता हा सगळ्यांना बदल करू द्या हा. हा सगळ्यांची स्थिती पण पुढच्या वर्षी चांगली आली पाहिजे काय बरोबर आहे की नाही तुमच्या बाता पहिलं असं वाटत नाही तुमचा रोग खराब होतो हा, कोणीच बोलणार नाही पण ज्यांनी पाहिले ना हा. त्यांच्यासाठी खूप प्लस गोष्ट आहे ते शेजारी त्यांना माणसं माहित आहेत ना, होतं ते म्हणे ते आता वाटावरच नाही माझा लावतो. मित्रच नाही का सोबतचे ते आले लावायला आले ना तेव्हा म्हणे "हे बघ, हे रोप लावतोय तू पण त्या फुटणार नाही, फुटणार नाही. ऑर्गॅनिकच्या मागे लागू नको तुला ते खत मारावंच लागतं युरिया टाक, DAP त्याला म्हणलं ठीक आहे आले ना आता आवडून थोडं दे तरी बघतो तुम्हाला टाकावंच लागेल पाहिजे भात. सगळे म्हणत होते तुम्हाला केमिकल टाकावंच लागेल शेजारी 2 माणसांनी होणारच आम्हाला रोपं नाही. ठेवली होती. हेच रोपं लावा ना ते लावू नका तोडून टाकू आपण. पण हा ऐक ना भातही पेरी ना त्यांचे रोपं मी फक्त घेतले. ऐकून घ्यायचं कोणाचंच ऐकलं नाही ठरवलं होतं मला करायचं म्हणजे करायचंच असं चला जिद्द पूर्ण केली हा आणि परमेश्वराने साथ दिली जेव्हा माझी चर्चा व्हायची ना का ऑर्गॅनिक करायचंय आता मी थोडा बाहेर अभ्यास करायचा नंतर मला कळालं की काळाची गरज आहे बर. आता म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणजे ही माझी आई आहे ही जर उद्या आजारी झाली हा, हा, समजा हा. तर तिला खर्च करणं गरजेचंच आहे बरोबर आहे. मग मी काय म्हणतो ती आई आहे मग मी तोच विचार केला की ह्या जमिनीमध्ये जर ती इतका पण आईची. प्रॉब्लेम आहे आई आहे ना ती जर आज जर समजा चांगली व्यवस्थित कमकुवत आहे. राहिली हा. ती कमकुवत राहिली तर प्रॉब्लेमच आहे मला मग मी एक विचार केला की भले माझा जो लॉस होईल ना तो त्या आईसाठी खर्च होईल मी ही थेरी वापरली त्या असं बात. नाही पण यांनी सपोर्ट कसं हा मग तेच ना मग हे जेव्हा झालं तर आमचं डिस्कस होतं ना का मी असं करतोय आता म्हणजे मिसेस तर त्यांचं पण एज्युकेशन चांगलं आहे, पण तिकडे पण केमिकलची शेती केली जाते आईचा तो अनुभव त्याच्यामुळे मी जे काही वेगळं करायला निघालो ना तर मग हे म्हणायचे की नाही ती गोष्ट नकोय पण मुली माझ्या पप्पा तुम्ही बरोबर आहे ते अरे वा. हा, तुम्ही टेन्शन घेऊ मी स्वतः नका पाठीशी हा. फवारा घेऊन हे नाही का रात्री सगळे 12 म्हणायचे शेतात. म्हणजे अशा आमच्या कशी 12 हजाराचे फवारे. 12 एक हा. वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत हा, फवारणी तिच्या करायचं पप्पाला जोडी तर भेंडीला. हा. भेंडीला. म्हणजे मिसेसचं आमचं भांडण पण झालं नाही कलिंगड का? सगळ्यांना. सगळ्यांना भेंडीला आम्ही फवारले काहीच नाही केलं. काहीच नाही म्हणजे केलं ज्याची सेवा केली त्यांनी काही दिलं नाही आणि जिची काहीच सेवा नाही केली त्यांनी भरपूर सेवा दिला पण जिची सेवा केली तिनेच दिलं ना मग जे टाकलं ना वरून तिला तो विष नाही टाकला आपण त्याच्यामुळे ते बाकीचे जे फेल गेलं ते गेलं पण जे नवीन टाकलं ते ह्याच आपल्या याने नाही का ते तयार करून दिलं काय चाललंय हा. भूमिका नाही, काय चाललंय? त्या सगळ्या सपोर्ट मध्ये नाही काय रात्री सगळ्या झाली ना रात्री तर आता काय या. हा. हा. 12-1 वाजेपर्यंत हा. फवारायला मग एक जण तो पंप 12-1 भरायला एक जण वाजायच्या. बॅटरी घेऊन सोबत 12 वाजेपर्यंत फवारणी बापरे. करायचं पण जे कलिंगडाचं कोण डोकं विश्वास होतं ठेवेल ना, तुमचे कष्ट एवढे नाही, पाहिजे. लोकं कलिंगडाचं जे बघायचे ना, बघितलं होतं गावातले लोकं ना बघायचे ना, 8 किती दिवसामध्ये वाजता रिकव्हर यायचे केला असेल शेताकडे. 8 दिवसामध्ये कृषी अमृत टाकलं त्याच्यानंतर ते नाही काय म्हणजे मी फक्त एकच सर्च केलं का यांना विचारलं का तुम्ही हे जे म्हणताना होणार नाही तर कारण सांगा मला तर ते म्हणे याच्यावरती जो रोग येतात ना जे किडे वगैरे तर हा प्रॉब्लेम आहे
मग मला आता यांना विचारलं, मी स्वतः गुगलवर सर्च केलं की फळासाठी काय लागतं, तर नत्र, पालाशपूरत हे त्या 3 गोष्टी ते म्हटलं हे केमिकलद्वारे देतात, तर ऑर्गॅनिक मध्ये काय, ऑर्गॅनिक मध्ये काय. मग जेव्हा यांच्या कमाईत हे मला म्हणजे 1 गोणी ट्राय करा आणि 1-2 शरीराला ट्राय करा. म्हटलं नाही, ते ऑर्गॅनिक आहे ना, ते टेन्शन नाही, 7 गोण्या नेल्या याच्यामध्ये टाकून दिला असं टाकायला आहेच मग सगळं होते. पण मग कलिंगड जेव्हा बघितले ज्यांनी खाल्ले ना, खुशी झाली. आता यावर्षी असे मोठी बनवू आपण, यावर्षी असे, मागच्या वर्षी नॅनो टेक्नॉलॉजी होती, यावर्षी आपण मोठी टेक्नॉलॉजी वापरू. कष्ट वाया नाही गेले आमचे Yes, बाबा. yes. आता बाय भाताची सगळी आता कळीच येणारच नाही म्हणत तुमच्या कलिंगड व्हायचेच नाही. आम्ही भेंडी आणली 1 किलो आणि ती दिली तो बरोबर आहे. चला, देवाने दोन्ही पण दिलं, आहे की नाही. चला येऊ. थँक्यू.